नमस्कार. मी डॉक्टर रेखा चौधरी. आपल्या पुढे 2 शनिवार सोडून म्हणजे लास्ट सॅटर्डे सोडून आज पुन्हा मी येते आणि एक आगळ्या-वेगळ्या विषयावर आपण सगळेजण ह्या सीरीजमधून जे काही इन्फॉर्मेशन घेतायत, तो म्हणजे वेलनेस इंडस्ट्री आणि वेलनेस इंडस्ट्रीचं इनसाइड म्हणजे आत असलेलं कारभार किंवा बिझनेस मॉडेल जे आज वेलनेस इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या पुढे मी ह्या सिरीजच्या माध्यमातून आणते आहे आणि ही जी सिरीज मी आपल्या पुढे आणली आहे ही मॅक्स वुमन यांच्या इनिशिएटिव्ह सोबत वन लाईन वेलनेस अर्थात माझी कंपनी आम्ही ही सिरीज आपल्या पुढे दर शनिवारी आणत होतो. ती आता आपल्या पुढे दर रविवारी संध्याकाळी 6 वाजेला ह्या प्लॅटफॉर्मवरनं मी प्रत्येक रविवारी आपल्याला भेटणार आहे. तर मागच्या ज्या काही सिरीजमध्ये आपण बोललो वेलनेस इंडस्ट्री आणि वेलनेस इंडस्ट्रीच्या बाबतीत असलेले जेही काही गैरसमज मला वाटतं आतापर्यंत आपल्या मनातनं थोडे तरी निघाले असतील ही मी अपेक्षा करते आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाला मी सुरुवात करते. मागच्या विषयात मागच्या शनिवारी म्हणजे मागच्या वेळेस जो आपण वेलनेस इंडस्ट्री ही प्रोफेशनली कशी बघितली गेली पाहिजे त्या बाबतीत मी आपल्याला थोडक्यात माहिती दिली होती. ओव्हरऑल वेलनेस इंडस्ट्रीचा टर्नओव्हर किती आहे त्या बाबतीत देखील वर्ल्ड वाईज मी आपल्याला थोडक्यात माहिती दिली होती. त्याच्यात असलेले वेगवेगळे सेगमेंट त्या बाबतीत देखील मी आपल्याशी बोलले होते आणि त्या सेगमेंटमध्ये महत्वाचे वेगवेगळे जे काही सेगमेंट होते त्यातला एक वेलनेस टुरिझम आणि मेडिकल टुरिझम या बाबतीत देखील मी आपल्याला बोलले होते. आज त्याच विषयाला आपण हात घालूया आणि वेलनेस टुरिझम आणि मेडिकल टुरिझम चा मधला वेलनेस टुरिझमवर आपण आज फोकस करणार आहोत. ह्या इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनली जेही काही कामं केली जात आहेत आणि ह्या इंडस्ट्रीच्या बाबतीत असलेले गैरसमजमुळे ज्या काही मोठ्या अपॉर्च्युनिटी आपल्या पुढे येऊ घातल्या आहेत आणि त्या अपॉर्च्युनिटीला आपण कसे मुक्तो कसे आपण त्यापासून लांब जात आहोत आणि हे जे काही मी इन्फॉर्मेशन देते आपल्याला या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातनं आपण जास्तीत जास्त कसं या इंडस्ट्री सोबत जुडू शकतात आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस देखील कसे चालू करू शकतात हे ह्या मॅक्स वुमनच्या प्लॅटफॉर्म माध्यमातून आपल्याला नक्कीच शिकायला मिळणार आहे. हे सुंदर अशा पद्धतीची जी इनिशिएटिव्ह मॅक्स वुमनने आपल्या पुढे आणली आहे आणि त्या माध्यमातून माझी जी एक्सपर्टीज आपल्या पुढे येते आहे की वर्ल्ड वाईज जे वेलनेस इंडस्ट्रीच्या बाबतीत आणि विशेषतः म्हणजे भारतात आणि त्यातल्या त्यात विशेषतः म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला जेही काही गैरसमज आहेत इंडस्ट्रीच्या बाबतीत ते काढायला नक्कीच मदत ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी करायचा प्रयत्न करते. वेलनेस अँबॅसेडर म्हटलं म्हणजे आपला एक राजदूत आपण म्हणतो तसं वेलनेस म्हणजे वेलबिंग लाईफस्टाईलवर बिलीव्ह करणारा अँबॅसेडर म्हटलं तर माझी जबाबदारी मी आजपर्यंत मनापासून ह्या क्षेत्राच्या बाबतीत किंवा ह्या इंडस्ट्री बाबतीत जनजागृती निर्माण करण्यामध्ये करत आहे आणि जास्तीत जास्त जनजागृती निर्माण जेवढी होईल तेवढीच ह्या इंडस्ट्रीचा मध्ये लोकांचा किंवा प्रोफेशनल यांचा जास्त जास्त एंट्री ह्या इंडस्ट्रीमध्ये व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. आज आपण ज्या विषयाला हात घालतोय तो आहे वेलनेस टुरिझमचा. वेलनेस टुरिझम आणि मेडिकल टुरिझम हे सेकंड लार्जेस्ट सेक्टर आहे. जे मागच्या वेळेस मी आपल्याला बोलले होते की वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळे जे सेगमेंट आहेत त्या सेगमेंटमधलं हे सेकंड लार्जेस्ट सेगमेंट आहे ज्याचा टर्न ओव्हर वर्ल्ड वाईज 2.6 मिलियनचा डॉलरचा टर्न ओव्हर आहे
म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या टर्नओव्हर असलेली ही इंडस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये वेलनेस टुरिझम आपल्याकडे नगण्य म्हणजे काहीच नाही. आज या क्षणाला वेलनेस टुरिझम हे आजच्या क्षणाला इंडियामध्ये आणि स्पेशली महाराष्ट्रात खूप बेसिक लेवलला चाललं आहे, की त्याचं टर्नओव्हर आज लोकांना देखील माहिती नाही. त्याबरोबर खूप काही गैरसमज गोंधळ जो चालला आहे या इंडस्ट्रीच्या बाबतीत. माझा एकच प्रयास किंवा माझा एकच प्रयत्न आहे की ह्या इंडस्ट्रीकडे जास्तीत जास्त लोकांचं लक्ष जावं. वेलनेस टुरिझमच्या कडे लोकांचंच नव्हे तर गव्हर्नमेंटचं देखील लक्ष जावं, ही माझी मनापासून तळमळ आहे. आणि नक्कीच अशा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मेसेजेस गव्हर्नमेंटकडे जातीलच जातील आणि लोकांपर्यंत देखील जातील आणि जनजागृती निर्माण होईल. सो हे जे वेलनेस टुरिझमचं आहे, हा स्पेशली याच्यासाठी केला जातोय की हेल्थसाठी जो ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करतोय. आता याच्यामध्ये वेलनेस टुरिझम आणि मेडिकल टुरिझमचं जेव्हा बोललं जातं, तर त्यावेळेस खूप कन्फ्युजन लोकांमध्ये मी बघते. आणि विशेषतः म्हणजे ज्या पद्धतीने जाहिराती केल्या जातात, ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटच्या प्लॅटफॉर्म कडनं माहिती दिली जाते, गव्हर्नमेंटचा इनसाइड म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये देखील आज बरीचशी कन्फ्युजनची स्टेज मी स्वतः बघते. आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांच्याकडनं, त्याचबरोबर अपूर्ण माहिती असलेल्या आपल्यासारख्या जे कंझ्युमर्स आहेत त्यांच्याकडनं, याच्यामुळे या इंडस्ट्रीचं बरंच काही नुकसान होतंय. कारण या इंडस्ट्रीचं खूप कन्फ्युजन लोकांमध्ये मी बघते. मेडिकल टुरिझम आणि वेलनेस टुरिझमला एकाच दृष्टिकोनातून बघितलं जातं आणि त्याही पलीकडे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत किंवा जे फॅसिलिटर प्रोव्हायडर्स आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या साईडने जे कोणी रूल्स रेग्युलेशन करणारे आहेत, यांच्यात देखील हा गोंधळ मी आज बघते. आणि हा गोंधळ जेव्हा दूर होईल त्यावेळेस ह्या इंडस्ट्रीचे दोन जेव्हा स्वरूप बघितले जातील, कारण हे दोघं वेगवेगळे सेक्टर आहेत, वेगवेगळे सेगमेंट आहेत. आणि ह्या दोघी सेगमेंटला जेव्हा वेगळ्या पद्धतीने बघितलं जाईल आणि गणलं जाईल, त्यावेळेस यांचा जो टर्न ओव्हर आहे तो देखील खूप मोठा आणि वेगळा आहे. हे जाणून घ्यायला मी थोडक्यात आपल्याला इन्फॉर्मेशन देते. ते म्हणजे हे जेव्हा दोन सहज आपण म्हणतो की एका बाजूला मेडिकल टुरिझम आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा वेलनेस टुरिझमचं आपण कंपॅरिझन जर केलं किंवा तुलना केली, तर अशा वेळेस आपल्याला लक्षात येईल की मेडिकल टुरिझम हा जो आहे, हा विशेषतः म्हणजे आरोग्य दुखापत झालीये किंवा आरोग्याच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे किंवा त्याही पलीकडे मेडिकल म्हणजे शस्त्रक्रिया करणं किंवा दातांचे ट्रीटमेंट्स करणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा एक मेडिकल वर्ल्ड म्हणजे जो सायंटिफिक जग आहे जे ट्रीटमेंट देत आहे, त्याकडे हा जो मेडिकल टुरिझमचा कल जातो किंवा त्याकडे मेडिकल टुरिझम हा बघितला जातो. आणि उदाहरणार्थ जर घेतलं की शस्त्रक्रिया करण्यासाठी लोक ट्रॅव्हल करतात, ते कदाचित ट्रॅव्हल करत असतील भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर किंवा लोक बाहेरून येत असतील. अशा पद्धतीने मी तुलना पुढे अजून बरीच सांगणार आहे, पण हे एक एक्झाम्पल देते. दुसरीकडे आहे म्हणजे वेलनेस टुरिझम म्हणजे काय एक्झॅक्टली ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी हे एक स्वरूप जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण मेडिकल टुरिझमचा फोकस हा मेडिकल शस्त्रक्रिया करण्यासाठी म्हणजे औषधं जी आपण घेतोय किंवा आपल्याला ट्रीटमेंट घेतोय किंवा आपण काही ऑपरेशन्स करतोय, त्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या मेडिकल टुरिझम मध्ये जातात. पण त्याच्या विरोधात कम्प्लिटली अपोजिट हे वेलनेस टुरिझम आहे, जे प्रिव्हेंटिंग साईडला येत आहे. प्रिव्हेंटिंग साईडला म्हणजे जे कोणी हेल्थवर बिलीव्ह करणारे आहेत किंवा निरोगीपणावर लक्ष देणारे आहेत, म्हणजेच वेलबिंग लाईफस्टाईलकडे बघणारे जे लोक आहेत, त्यांच्याकडे याचा कल जातो वेलनेस टुरिझमचा.
वेलनेस टुरिझम मध्ये निरोगीपणा हा महत्वाचा एक घटक बघितला जातोय, निरोगीपणाचा. आणि त्याच्यामध्ये निरोगीपणामध्ये म्हणजे मी थोडक्यात आता जर कंपॅरिझन केलं किंवा आपल्या पुढे जर कंपॅरिझन मी मांडलं, तर एकीकडे आहे की आपण मेडिकल टुरिझमकडे, मेडिकल जो ट्रॅव्हलर्स आहे, हा ट्रॅव्हलर कदाचित डोमेस्टिक ट्रॅव्हल करणारा असेल, कदाचित हा इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणारा असेल. ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा जो सेगमेंट आहे, म्हणजे जो ट्रॅव्हलर, वेलनेस टुरिझम म्हणजे किंवा मेडिकल टुरिझम म्हणजे काय, की एक व्यक्ती हा ट्रॅव्हल करतो, तो दोन वेगवेगळ्या कारणांसाठी करतो आहे. मेडिकल टुरिझम मध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा स्वतःचं काहीतरी ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा दातांची ट्रीटमेंट घेण्यासाठी, कुठल्याही एक्स वाय झेड ज्या ज्या सायंटिफिक वर्ल्ड मधल्या ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्या घेण्यासाठी जो ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करतो. आणि तो ट्रॅव्हलर कदाचित डोमेस्टिक ट्रॅव्हल करत असेल, कदाचित इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असेल, अशा ट्रॅव्हलरची ऍक्टिव्हिटीजला मेडिकल टुरिझम म्हटलं जातं. आणि त्यानंतर वेलनेस टुरिझमचे निरोगीपणासाठी एखादी व्यक्ती ट्रॅव्हल करत असेल, त्या निरोगीपणाच्या ट्रॅव्हलरला वेलनेस टुरिझम म्हटलं जातं. आता दोघांमधला डिफरन्स कसा, तर दोघांमध्ये डिफरन्स हा की जेव्हा आरोग्यासाठी, दोघंही आरोग्यासाठी ट्रॅव्हल करणारे टुरिस्ट आहेत, पण आरोग्यासाठी जेव्हा कुठली व्यक्ती कंपल्सरी म्हणजे मॅन्डेट होऊन जातं, म्हणजे त्याच्यासाठी शस्त्रक्रिया करणं, ऑपरेशन एखादी करणं, ओपन हार्टचं ऑपरेशन करणं किंवा दाताचं ट्रीटमेंट घेणं, ह्या ज्या गोष्टी त्याच्या पुढे एक कंपल्सरी म्हणून येतात किंवा मेडिकलचं चॅलेंज म्हणून येतात किंवा शरीराचे त्याचे चॅलेंज म्हणून त्या ट्रॅव्हलर पुढे येतात. आणि त्यासाठी जेव्हा त्याला ट्रॅव्हल करावं लागतं, हे मेडिकलच्या टुरिस्टचं एक प्रोफाईल झालं. दुसरीकडे जर विरोधात बघणार, तर दुसरीकडचा ट्रॅव्हलर जो आहे, वेलनेस टुरिझमचा ट्रॅव्हलर जो आहे, हा ट्रॅव्हलर आहे जो स्वतःचा हेल्थसाठी ट्रॅव्हल करतोय. तोही हेल्थसाठीच ट्रॅव्हल करतोय, पण तो कशासाठी करतोय, की स्वतःची वेलबिंग लाईफस्टाईल जगण्यासाठी जो ट्रॅव्हल करतोय. म्हणजे दोघांमधला तफावत आपण जाणून घ्या. एकीकडे आहे की शरीरात काहीतरी प्रॉब्लेम उद्भवले आहेत आणि त्यासाठी आपल्याला मेडिकलची गरज आहे, म्हणजे सायंटिफिक जगाची म्हणजे सायन्स, मेडिकल वर्ल्डची आपल्याला गरज आहे आणि त्यातनच आपला तो डिसीज किंवा आपला जो प्रॉब्लेम आहे तो सुटणार आहे, असा हा ट्रॅव्हलर. आणि दुसरीकडचा ट्रॅव्हलर जो आहे, तो आहे स्वतःची लाईफस्टाईल, वेलबिंग लाईफस्टाईल जगण्यासाठी ट्रॅव्हल करणारा. या दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, जो आज आपल्याकडे सहजता बऱ्याच लोकांना कल्पना नाही किंवा त्यांना माहिती नाही. आणि ते कन्फ्युजन सामान्य जनतेत तर आहेच आहे, त्याही पलीकडे जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांच्यामध्ये देखील खूप मोठं कन्फ्युजन बघायला मिळतं. आणि त्याही पलीकडे अजून वर्स्ट सिच्युएशन म्हणजे त्याही पलीकडे गव्हर्नमेंट साईडला देखील बरंच आपल्याला हे वेलनेस टुरिझम आणि मेडिकल टुरिझम मध्ये कन्फ्युजन होताना बघायला मिळतं. उदाहरणार्थ मागच्या वेळेस मी बोलले होते आपल्याला की आम्ही एक वेलनेस टुरिझमचं ऍक्टिव्हिटीज जवळजवळ 7 वर्षापूर्वी महाराष्ट्रात चालू केली होती. आणि ती छोट्याशा एका गावातनं म्हणजे सारंगखेड्याच्या एका फेअर मधून ती ऍक्टिव्हिटीज आम्ही महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट, त्यावेळेस माननीय गडकरी सर, सॉरी देवेंद्र फडणवीस सर होते, त्यावेळेस आम्ही त्यांना ही ऍक्टिव्हिटीज आमच्याकडनं विनंती करून चालू केली होती आणि त्यांच्याकडनं आम्ही ओपनिंग देखील केलं होतं. तर का सांगायचं, हा जो पॉइंट सांगण्याचा उद्दिष्ट एवढंच की याच्यामध्ये वेलनेस टुरिझम हा शब्द देखील त्यावेळेस कुणाला माहिती नव्हता. जवळजवळ 6-7 वर्षापूर्वीची, 7 ते 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्यावेळेस कुणाला ह्या वेलनेस टुरिझमचं कल्पना देखील नव्हती. आणि आपले प्राईम मिनिस्टर ज्यावेळेस पदाधिकारी होण्याचं म्हणजे प्राईम मिनिस्टर बनायच्या आधी माझ्याकडून देखील मी लेटर त्यांना लिहिलं होतं की वेलनेस टुरिझम हा खूप मोठा एक ऍक्टिव्हिटीज आपल्या देशात होऊ शकते आणि वेलनेस टुरिझमकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आजही पण मी सांगते की आजही वेलनेस टुरिझमकडे लक्ष गव्हर्नमेंटचं पूर्णतः नाही. आणि त्यामुळे येऊ घातलेले जे काही बिझनेस मॉडेल्स ह्या इंडस्ट्रीचे आहेत, त्यामुळे आज बरेचसे अपॉर्च्युनिटी आपण लूज करतो आहोत.
जेवढे बिझनेस मॉडेल येतील तेवढ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, तेवढे रोजगार निर्मिती ही नक्कीच होत असणार कुठल्याही इंडस्ट्रीच्या बाबतीत आपण जर बोलायला गेलो. तसंच हे वेलनेस टुरिझमच्या बाबतीत देखील मी आपल्याला सांगते. तर आता मी जे डिफरन्सेस आपल्याला सांगत होती आणि त्या डिफरन्सेस मध्ये मी आपल्याला एक बोलले की टुरिस्ट जो आहे तो टुरिस्टचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न एकीकडे आहे की मॅन्डेट होतंय, त्याला म्हणजे कंपल्सरी होतंय, एक शरीराची डिमांड किंवा आरोग्याची एक डिमांड झाली आहे, त्यामुळे त्याला ते ट्रॅव्हल करावं लागणार आहे ऑपरेशनसाठी किंवा कुठले शस्त्रक्रिया करण्या कुठल्या तरी मेडिसिन घेण्यासाठी, कुठल्या तरी याच्यासाठी त्या व्यक्तीला ट्रॅव्हल करावं लागतंय. पण दुसरीकडे आहे जो प्रिव्हेंटिंगच्या स्टेजमध्ये आहे, म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे अतिशय व्यवस्थितपणे लक्ष देणारा जो टुरिस्ट आहे की ज्याला वाटतंय की माझं वर्षातनं मी काही दिवस असे काढावे किंवा महिन्यातनं काही दिवस असे काढावे की जेणेकरून मी हे 2-3 दिवस किंवा 8 दिवस किंवा महिनाभर मी माझ्या आरोग्यासाठी ट्रॅव्हल करणार. तर ह्या दोघींच्या मानसिक स्थितीमध्ये बराच डिफरन्स आहे, हे एवढं आपल्याला लक्षात आलंच असेल. आणि त्याच्यामध्ये पहिली जी मेडिकल टुरिस्टची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मोटिवेशनची गरजच नाहीये, कारण त्या व्यक्तीला म्हणजे कुठलीच चॉईस त्याच्या पुढे शिल्लक राहत नाही आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या कारणासाठी ट्रॅव्हल करावं लागतंय. मग त्याच्यामध्ये ती व्यक्ती जेव्हा ट्रॅव्हल करते तर ती कुठल्या कुठल्या कारणाने ट्रॅव्हल करते. मेडिकल टुरिझमचा टुरिस्ट जो आहे तो कुठल्या कारणाने ट्रॅव्हल करतो. पहिलं त्याच्या पुढे असतं की शस्त्रक्रिया किंवा मीन्स ऑपरेशन जे काही त्याला करायचं असेल त्यासाठी येणारा जो खर्च, तो खर्च कुठल्या पद्धतीने तो कमी करू शकतो आणि त्यासाठी ती व्यक्ती कुठं ट्रॅव्हल करायला हवं हे तो डिसाईड करतो. एखाद वेळेस आपल्याला माहितीच असेल की बऱ्याच देशांमध्ये दाताची ट्रीटमेंट खूप खूप महाग दिली जाते आणि तीच जर भारतात बघितली तर भारतात ती ट्रीटमेंट खूप स्वस्त आणि चांगल्या दरात, कमी दरात आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आपल्याकडे मेडिकल इंडस्ट्रीमधलं ही सर्व्हिसेस दिली जातात, ट्रीटमेंट दिल्या जातात. अशा कदाचित याच्यासाठी तो ट्रॅव्हलर मोटिवेट झालेला आहे. पहिली मोटिवेशन त्याच्या पुढे काय असेल तर एक असेल प्राइजिंग स्ट्रक्चर, म्हणजे खर्च जो त्याला येतोय ह्या ट्रीटमेंटसाठी, आणि दुसरं असेल की त्याला उच्च दर्जाची कुठली तरी ट्रीटमेंट मिळावी त्यासाठी. तिसरं असेल कोणी त्याच्याकडे घरी लक्ष न देणारा व्यक्ती नसणार आणि त्यामुळे कुठं सर्व्हिस अवेलेबल असतात त्यासाठी. अशा प्रोफाईलची व्यक्ती जेव्हा हे सगळ्या गोष्टी बघत असते तर त्यावेळेस कदाचित ती व्यक्ती त्यांच्याच डोमेस्टिक एरियामध्ये, म्हणजे त्यांच्याच देशामध्ये किंवा त्याच एरियामध्ये ती व्यक्ती पहिल्यांदा ह्या सोयी सुविधा बघते. त्यानंतर जेव्हा चॉईस नसते त्यानंतर ते वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचं देखील हा ट्रॅव्हलर इच्छुक असतो आणि त्याचा प्रोफाईल जर तुम्ही बघाल तर ह्या कारणाने हा ट्रॅव्हलर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ट्रॅव्हल करतो. दुसरीकडे जेव्हा आपण बघणार तर मोटिवेशन खूप आहे वेलनेस टुरिझमचा टुरिस्टमध्ये. का? कारण हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी, वेलबिंगसाठी, स्वतःचे लाईफस्टाईल जगण्यासाठी हा ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करतोय. आणि ज्यावेळेस हा ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करतोय तर त्याच्यामध्ये ऑफकोर्स मोटिवेशन असेल तरच तो ट्रॅव्हल करणार. तर त्याच्यामध्ये कसं आहे की एक आहे की काहीतरी नवीन असं त्याला लाईफस्टाईल त्याला घ्यायची आहे किंवा म्हणजे त्याची नवीन लाईफस्टाईलसाठी तो जगण्यासाठी तो जेव्हा प्रयत्न करतोय, म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल, नवीन म्हणण्यापेक्षा हेल्दी लाईफस्टाईल जगण्यासाठी जेव्हा तो प्रयत्न करतो आणि त्यासाठी त्याला त्याला ट्रॅव्हल करायचं असतं. दुसरं असतं स्ट्रेस कमी करण्यासाठी, म्हणजे कामाचा खूप 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 असा लोड असतो आणि मानसिक परिस्थिती बऱ्याच वेळेस म्हणजे स्ट्रेस लेवल खूप हाय असते आणि अशा वेळेस स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी जो ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करतो. त्यानंतर असतात की काही चुकीच्या हॅबिट्स असतात आपल्या आणि त्या चुकीच्या हॅबिट्स रेग्युलर आपण जर रोजच्या, आता जसं आपल्याला घरात बसून बसून आपल्याला कदाचित आपण एखाद्या वेळेस नको त्या गोष्टींना ग्रासलो गेलो असेल किंवा नको त्या गोष्टींना आपण जास्तीत जास्त महत्व देऊन आपण त्रास करून घेत असणार. अशा काही हॅबिट्स आपल्या बनत जातात.
ज्या कळत नकळत आपल्याला सवयी लागलेल्या असल्यामुळे आपण त्या कमी करू शकत नाही. आणि त्यासाठी स्पेशली ह्या सवयी तोडण्यासाठी हा ट्रॅव्हल करत असतो. तर ह्या दोन गोष्टींमध्ये आपण तफावत आपल्याला लक्षात आलाच असेल, की एकीकडे मेडिकल टुरिझमची प्रोफाईल टुरिस्टची आणि दुसरीकडची वेलनेस टुरिझमच्या ट्रॅव्हलरची प्रोफाईल ही कम्प्लिटली वेगळी आहे. याचा अर्थ असा झाला, की एकीकडे मोटिवेशन खूप महत्वाचं आहे, दुसरीकडे मॅन्डेटरी आहे. म्हणजे मेडिकल टुरिझमकडे मॅन्डेटरी आहे, वेलनेस टुरिझमकडे मोटिवेशन आहे. आणि मोटिवेशन असल्यामुळे हा व्यक्ती स्वतःहून हा टाइम स्वतःहून तो व्यक्ती त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये घालवणार. दुसरं असतं की कारण ह्या जेव्हा गोष्टी आपण जो बघतोय की वेलनेस टुरिझमचा टुरिस्टला जेव्हा ह्या गोष्टी करायच्या आहेत तर त्याच्यासाठी त्याला डिसिप्लिनची खूप गरज आहे. कारण जर डिसिप्लिन असेल, ठरवून तो व्यक्ती जर ट्रॅव्हल करायचा विचार करेल तरच तो ट्रॅव्हल करणार, नाही तर मग ते सुटणार त्या व्यक्तीकडनं आणि तो व्यक्ती आपल्या ज्या सवयी आहेत त्या कंटिन्यूस चालू ठेवणार. म्हणून वेलनेस टुरिझमच्या माध्यमातून जेव्हा आपण विचार करतो, टुरिस्टचं स्वतःला मोटिवेशन असणं खूप गरजेचं आहे, लाईफमध्ये डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच कारणाने तो ट्रॅव्हल करणार. जेव्हा तो ट्रॅव्हल करतो, हा वेलनेस टुरिझमचा टुरिस्ट जेव्हा ट्रॅव्हल करतो, तर हा काय वेलनेस ट्रॅव्हलर म्हणजे कोण असतं? तर आपल्याला त्यातनंही बऱ्याच गैरसमज आपल्या पुढे असतील, की ज्याच्याकडे खूप काही पैसा आहे असाच व्यक्ती जाऊ शकतो, जो डेस्टिनेशन स्पाला जाऊन राहू शकतो, डेस्टिनेशन प्लेसेसला जाऊन राहू शकतो आणि वेलनेस सेंटर्सला जाऊन राहू शकतो आणि तिथंच जाऊन तो आपली ट्रीटमेंट घेऊ शकतो. अशा प्रकारचं आपल्याकडे बरेच वेळेस आपल्याला गैरसमज असतात, की ज्याच्याकडे खूप पैसा आहे तोच व्यक्ती. कारण मी म्हणते की मोटिवेशन असेल, स्वतःची लाईफस्टाईल जपण्यासाठी जेव्हा व्यक्तीला ट्रॅव्हल करायचं आहे तर त्याचा अर्थ आपल्याकडे वेगळा घेतला जातो. आपल्याकडे हा घेतला जातो की कुणाकडे पैसा असेल तोच व्यक्ती हे सगळं काही करू शकतो. पण हे खूप चुकीचं आहे. पैसा असेल तो व्यक्ती ऑफकोर्स हे सगळं काही करू शकतो, पण याच्यात व्हेरियस अशा ट्रीटमेंट्स, व्हेरियस असे मोटिवेशनलचे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हा ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करत असतो. आणि जेव्हा हा ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करतो तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्याला सांगते, की उदाहरणार्थ योगा. योगासाठी एखादी व्यक्ती योगाचं कुठं डेस्टिनेशन असेल तिकडे जात असेल आणि तिथे जाऊन तो 8 दिवस राहील, त्याचा अर्थ 8 दिवस राहणं खूप महागाचं असेल असं नव्हे. कारण ती एखादी व्यक्ती मेडिटेशन शिकण्यासाठी, योगा शिकण्यासाठी किंवा ते लाईफस्टाईलचं मध्ये आणण्यासाठी जेव्हा तो ट्रॅव्हल करतोय तर कमीत कमी पैशांमध्ये देखील ह्या सवलती उपलब्ध आहेत बऱ्याच ठिकाणी. त्याचा अर्थ असा झाला की आपण आपल्याला जेव्हा डिसिप्लिन मध्ये घडवतो त्यावेळेस आपण आपल्या वेगवेगळ्या ज्या फॅक्टरमध्ये आपल्याला जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जास्त पैसा मोजावाच लागेल असं नाही, पण डिसिप्लिन आपल्याला आपल्या अंगवळणी टाकावं लागेल हे मात्र नक्की. म्हणून आपल्याला वेलनेस टुरिझमचा हा प्रोफाईल असलेला टुरिस्ट जेव्हा ट्रॅव्हल करतो तो कम्पेअर टू मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून गेलेला टुरिस्टच्या पेक्षा हा व्यक्तीकडे जास्त वेळ असतो. ह्या व्यक्तीकडे ऑफकोर्स पैसा जास्त असतो. जो कोणी डेस्टिनेशन स्पाला वगैरे जाऊन राहील किंवा वेलनेस सेंटरला जाऊन राहील त्याच्याकडे पैसा हा खूप जास्त असतो किंवा त्याने सेव्ह केलेला असतो की माझ्या ह्या लाईफस्टाईलसाठी मी हा पैसा वापरेल. असे देखील पर्सनॅलिटीज आपल्याला बरेच बघायला मिळतात जे डिओटेड असतात डिसिप्लिन लाईफस्टाईल जगण्यासाठी. तर अशा वेळेस जेव्हा दोन टाईपचे ट्रॅव्हलर्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. पहिला ट्रॅव्हलर आहे जो स्पेशली हा वेलनेस टुरिझमचा जो ट्रॅव्हलर आहे तो स्पेशली आपली लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी वर्षातनं 2 वेळेस 3 वेळेस तो ट्रॅव्हल करत असतो. आयदर ही इज ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन प्लेस और ही इज ट्रॅव्हलिंग इंटरनॅशनली. त्याचं महत्व नाही. महत्व काय आहे की हा व्यक्ती स्पेशली ट्रॅव्हल करत असतो. त्यानंतरचा दुसरा ट्रॅव्हलर जर म्हटलं वेलनेस टुरिझमचा, तो वेलनेस टुरिझमचा दुसरा ट्रॅव्हलर आहे कामानिमित्त कुठेही ट्रॅव्हल करणारा एखादा व्यक्ती असेल, पण त्याची लाईफस्टाईल ही जर हेल्दी असेल किंवा वेलबिंग लाईफस्टाईलकडे लक्ष देणारा हा जर व्यक्ती असेल तो नक्कीच त्याच्या ज्या कामाच्या शेड्यूल मधून तो थोडा वेळ स्पेअर करेल आणि त्याचा वेलनेसच्या ऍक्टिव्हिटीजसाठी, वेलबिंगच्या ऍक्टिव्हिटीजसाठी तो त्याचा वेळ तिकडे घालवेल. उदाहरणार्थ जर आपण म्हटलं तर एखादा व्यक्ती
बिझनेस ट्रॅव्हल करत असताना जर त्याचं बिझनेसचं शेड्यूल जर असेल, सकाळी त्याची 9-10 वाजेपासून जर त्याचं जर सुरू होत असेल, 9 वाजेपासून त्याचं जर सुरू होत असेल आणि ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल, पण फावल्या वेळात जेव्हा सकाळचा त्याच्याकडे टाइम आहे किंवा संध्याकाळचा टाइम आहे, त्यावेळेस सायकलिंग करणं, तिकडच्या एरियातल्या एखाद्या योगा सेंटरला, मेडिटेशन सेंटरला किंवा आयुर्वेदिक प्लेसेसला अशा ठिकाणी जाऊन उपचार करणं किंवा स्पाला जाऊन उपचार करणं, या ज्या काही गोष्टी तो व्यक्ती करेल, तो ह्या वेलनेस टुरिझमच्या ट्रॅव्हलिंगच्या प्रोफाईलमध्ये गणला जाऊ शकतो. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण असा ट्रॅव्हलर जेव्हा ट्रॅव्हल करतो, तर त्यावेळेस ज्यावेळेस तो बाहेर पडतो, हा ट्रॅव्हलर एका रूम मध्ये बसलेला नसतो. म्हणजे वेलनेस टुरिझमचा पहिला ट्रॅव्हलर आणि दुसऱ्या ट्रॅव्हलरच्या प्रोफाईलमध्ये पहिला ट्रॅव्हलर हा जास्तीत जास्त स्पेंडिंग कॅपॅसिटी असलेला असतो, जो स्पेंड करत असतो. आणि दुसरा ट्रॅव्हलर हा त्याचा फावल्या वेळात जेवढाही वेळ मिळतो तेवढा वेळ तो वेलबिंग साठी देतोय, म्हणून तो ट्रॅव्हल करतो, तो वेलनेसच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतलेला आहे आणि तो देखील स्पेंड करत असतो. तर याचा अर्थ हा स्पेंडिंग कॅपॅसिटी असलेला आपला हा टुरिस्ट असतो. मग विचार करा, जेव्हा हा टुरिस्ट आपल्याकडे जेव्हा येईल, त्याचा अर्थ काय होतो? तो ज्या ज्या एरियात जातो, त्या त्या एरियातल्या लोकल ज्या ज्या गोष्टी असतील, त्या त्या गोष्टी, ज्या ज्या बिझनेस मॉडेल्स असतील, उदाहरणार्थ एखाद्या चहाच्या टपरीवाल्याकडे एखादा टुरिस्ट जातो आणि चहा घेतो. त्याचा अर्थ काय झाला की त्या चहाच्या टपरीवाल्याला देखील आज आपण त्या टुरिस्टकडनं बिझनेस मिळतोय. त्यानंतर मोठ्या कुठल्या ठिकाणी तो जातोय, जी सर्व्हिसेस तो करून घेतोय, वेलनेस डेस्टिनेशन प्लेसला जातोय, त्या वेलनेस डेस्टिनेशन प्लेसला जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांना देखील बिझनेस उपलब्ध होतोय. त्यानंतर ती व्यक्ती जेव्हा ट्रॅव्हल करते, त्याचा अर्थ ट्रॅव्हल डिपार्टमेंटला देखील त्याचा बिझनेस मिळतोय. त्यानंतर ती व्यक्ती त्याचा अजून फावलेल्या वेळामध्ये जेव्हा तो आजूबाजूचा डोमेस्टिक अशा हेल्दी लाईफस्टाईल असलेल्या काही गोष्टींकडे जाऊन तो परचेस करतो, त्या ऑर्गनायझेशनला देखील बिझनेस या ट्रॅव्हलर कडनं मिळत असतो. म्हणजे हे किती महत्वाचं आहे की वेलनेस टुरिझम हा हेल्दी माइंडसेट असलेला आहे, प्रिव्हेंटिंग प्रिकॉशन घेणारा आहे. अशा व्यक्तीकडे हेल्दी माइंडसेट आहे, वेळ आहे आणि पुन्हा तो सर्च करतो आहे की त्याच्यासाठी लागणाऱ्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी लागणाऱ्या काही हेल्दी गोष्टी त्या एरियात असतील, डोमेस्टिकली त्या एरियात अवेलेबल असतील, त्या एरियातनं तो व्यक्ती जास्तीत जास्त कंझ्युम करण्याचा प्रयत्न करतो किंवा जास्तीत जास्त परचेस करण्याचा तो प्रयत्न करतो. हे खूप महत्वाचं ह्या ट्रॅव्हलरचं प्रोफाईल असतं. हे आपल्याला सगळ्यांना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मी काही कमेंट्स आपले बघू इच्छिते. हो, थँक्स अ लॉट. जेही आपले जो हा प्रोग्राम वॉच करत आहेत, माझे जे कोणी व्ह्युअर्स आहेत, त्यांचा काही कमेंट्स मला पर्सनल याच्यावरही येत आहेत आणि आज मैत्रीचं, हो, फ्रेंडशिप डेचं देखील मला शुभेच्छा आपण दिल्यात, त्याबद्दल धन्यवाद. तर मी ह्या ट्रॅव्हलरची आपल्याला भूमिका समजवत होती की जेव्हा हा ट्रॅव्हलर एका ठिकाणाहून दुसरीकडे जातोय, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडरला देखील तो बिझनेस देतो आहे. त्यानंतर हेल्दी लाईफस्टाईलला रिलेटेड काही गोष्टी ज्या ज्या ऑर्गनायझेशन कडनं विकल्या जात आहेत त्यांना देखील तो बिझनेस देतोय. त्यानंतर ट्रॅव्हलर टुरिझमच्या ज्या ट्रॅव्हलर्स डिपार्टमेंटला त्यांना देखील तो बिझनेस देतो आहे. आणि त्यानंतर फावल्या वेळात मिळणाऱ्या त्याच्या पर्सनल परचेसिंगला देखील तो ज्या कडनं जिथूनही तो घेतोय त्यांना देखील तो बिझनेस देतोय. तर हे खूप महत्वाचं आहे वेलनेस टुरिझमचं प्रोफाईल अंडरस्टँडिंग करून घेणं आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी. कारण हा झाला एक प्रोफाईल आणि त्या व्यक्तीच्या गरजा, म्हणजे त्या व्यक्तीला लागणाऱ्या काय काय सुविधा असायला पाहिजेत त्या त्या एरियामध्ये, याचं हे एक आपल्याला थोडक्यात मी इन्फॉर्मेशन दिली. दुसरीकडे बिझनेस मॉडेल काय असू शकतील ह्या वेलनेस टुरिझमला घेऊन? तो वेलनेस टुरिझमला घेऊन ज्या ज्या बिझनेस मॉडेल आता आपण बघणार किंवा येऊ घातलेल्या असे नवीन बिझनेस मॉडेल, याच्यामध्ये खूप 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 मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. आणि होणार म्हणजे आपण जर त्यात उडी मारली तर आपण देखील ह्या वेलनेस टुरिझमचे
एक अविभाज्य भाग होऊन आपण देखील सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये येऊ शकतात किंवा आपण देखील हेल्दी स्टफ जे काही आपण देऊ शकतात त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि जास्तीत जास्त वेलनेस टुरिझमला चालना मिळावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. गव्हर्नमेंटच्या स्टेटला लेवलला देखील प्रत्येकाने याचं डिस्कशन केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण सामान्य जनतेत देखील याच्या बाबतीत डिस्कशन होणं खूप गरजेचं आहे. कारण आपण बघतो की पूर्वीच्या काळी मानसिक स्वास्थ्यासाठी आपण बघितलं आहे की आपण देवस्थानी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो आणि आजचा हा ट्रॅव्हलर जो चेंज झाला आहे हा वेलनेस टुरिझमच्या ट्रॅव्हलरच्या माध्यमातून जो जातोय तो मानसिक स्वास्थ्यासाठी फक्त देवालयाला किंवा मंदिरांना किंवा मस्जिदलाच भेट देत नाही किंवा तो चर्चमध्येच जाऊन भेट देत नाही, तर हा जो ट्रॅव्हलर आहे हा एखाद्या मेडिटेशन सेंटरला देखील जातो. हाच ट्रॅव्हलर आहे एखाद्या हॉट स्प्रिंग ठिकाणी जातो. म्हणजे हॉट स्प्रिंगच्या ज्या सुविधा दिल्या जातात आपल्याकडे देखील बऱ्याच ठिकाणी अशा सुविधा आहेत, पण आपल्याला देखील त्या हॉट स्प्रिंग काय आहे ही भानगडच आजपर्यंत आपल्याला माहिती नाही. जिथं वेलनेस टुरिझम काय आहे हे देखील आज आपल्याला कल्पना नाही. तर हॉट स्प्रिंग वगैरे ह्या बऱ्याच लांब लांबच्या गोष्टी आहेत, पण अशा सुविधा देखील घेण्यासाठी टुरिस्ट हा ट्रॅव्हल करत असतो, हा वेलनेस टुरिझम ट्रॅव्हल करत असतो. तर त्याच्या माध्यमातून नवीन बिझनेस आपण उपलब्ध करून देऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे क्लासिकल एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आयुर्वेदासाठी आज आपण देखील विचार करतो. कुणालाही सामान्य व्यक्तीला विचारलं आयुर्वेदा म्हटलं की आपण केरळाकडे हात दाखवतो. का? कारण आपल्याला वाटतं की तिकडे ऑथेंटिक अशी ट्रीटमेंट आपल्याला मिळणार. याचा अर्थ ट्रॅव्हलरचा मानसिक याच्यामध्ये देखील असतं की ऑथेंटिक ट्रीटमेंटसाठी देखील तो ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करत असतो. म्हणजे वेलनेस टुरिझमचा जो ट्रॅव्हलर आहे तो त्याच्यासाठी देखील ट्रॅव्हल करतो. म्हणजे याचा अर्थ आपण बघतो की बऱ्याच वेळेस गोवा किंवा केरळामध्ये फॉरेनर्स खूप येतात. का येतात? कारण त्यांना वाटतंय की ऑथेंटिक ट्रीटमेंट तिकडे दिली जाते. केरळाला किंवा इकडे आपण गोवाला बघणार रशियन्स खूप असतात. खूप रशियन्स आहेत. बरेच युरोपियन आहेत. युरोपियन ट्रॅव्हलर्सची पण खूप गणना जास्त आपल्याकडे वाढते आहे. त्याचसोबत रशियन्स यांची पण आपण बघतो. तर असे हे लोक जेव्हा ट्रॅव्हल करतायत आणि जात आहेत तर ऑथेंटिक प्लेसेसला जाण्याचा प्रयत्न करतात. आयुर्वेदामध्ये बऱ्याच वेळेस आपण म्हटलं की हे लोक इकडच्या बाबतीत ट्रीटमेंट घ्यायला जातात. तर याचा अर्थ काय होतोय की आज आपल्याला आयुर्वेदिक हे आपलं कल्चर आहे, योगा हे आपलं कल्चर आहे. या माध्यमातून आपल्याला आज बरेचसे बिझनेस आपण उपलब्ध करू शकतो आणि फॉरेनर्सला आपण अट्रॅक्ट करू शकतो आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःची मार्केटिंग करून ह्या बिझनेसच्या माध्यमातून आपण आपला एक आगळा वेगळा असा काही एक वेगळं आपण इस्टॅब्लिश करू शकतो किंवा एक नवीन बिझनेसला चालना देऊ शकतो. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या वेलनेस टुरिझम मध्ये आपल्याला बेनिफिट्स मिळतील. आपण स्वतः जर याच्यात हेल्दी लाईफस्टाईल मध्ये स्वतः आपण आपल्याला स्वतःला बघत असाल किंवा ह्या हेल्दी लाईफस्टाईलकडे आपल्याला जगण्याचे आपले एक दृष्टिकोन असेल आणि त्याच सोबत आपण जर ह्या हेल्दी लाईफस्टाईलचे बिझनेस काही चालू करू इच्छित असाल तर नक्कीच आपण काही आपल्याला कन्सल्टिंग ह्या बाबतीत हवी असेल तर नक्कीच आपण मला आपले इंटरेस्ट पाठवू शकणार आणि त्यातनं आपल्याला काही ज्या बिझनेस मॉडेलची कल्पना हवी असेल तर नक्कीच मी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ती समजून देऊ शकते. आणि आज ह्या छोट्याशा, कारण आता वेळ बराच झालाय, 30 मिनिटाचं वर झालंय, मी जास्त वेळ घेऊ शकत नाही, पण ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून थोडक्यात का असेना आपल्याला वेलनेस टुरिझमची जी काही कल्पना आज आपल्याला मिळालेली आहे ती मला वाटतं नक्कीच आपल्याला कामाची ठरू शकते. कारण वेलनेस टुरिझम मध्ये ट्रॅव्हलरची प्रोफाईल खूप महत्वाची आहे. ट्रॅव्हलर हा स्पेंडिंग कॅपॅसिटी असलेला ट्रॅव्हलर असतो आणि विशेषतः म्हणजे प्रत्येक डेस्टिनेशनला काही ना काहीतरी आगळं वेगळं असं असतं की ज्यामध्ये हा ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करत असतो. त्याच्यामध्ये कुठं सोना बघतो, कुठला ट्रॅव्हलर हा सोनाची ट्रीटमेंट बघतो, कुठला ट्रॅव्हलर हा मेंटल हेल्थसाठीच्या सुविधा बघत असतो, तो कुठला ट्रॅव्हलर हा डेड सी साठी स्पाच्या ट्रीटमेंटसाठी जात असतो. जिथं आपण ऐकलं असणार डेड सीचं ट्रीटमेंट बऱ्याच अवेलेबल असतं, जिथं आपलं बॉडी हे डेड सीच्या पाण्यामध्ये तरंगते अशा आपण बघितलं असेल, किंवा कुठं थर्मल ट्रीटमेंट्स असतील त्याच्यासाठी देखील ट्रॅव्हल करत असतो. कुठं शिरोधारासाठी म्हणजेच आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटसाठी देखील ट्रॅव्हल करत असतो. तो कुठं सफारी स्पाज असतात तिकडे देखील
ट्रॅव्हलर हा वेलनेस टुरिझमचा ट्रॅव्हल करत असतो. कुठं असतात की हेल्थ आणि न्यूट्रिशनचा काही छान पद्धतीने उपचार केले जातात किंवा मार्गदर्शन केलं जातं किंवा त्या एरियामध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये तिकडे हेल्दी फूड खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध असतं, इझिली असतं, नॅचरली अवेलेबल असतं, ऑर्गॅनिक फूड अवेलेबल असतं. अशा ठिकाणी देखील जाऊन ट्रॅव्हलर हा ट्रॅव्हल करत असतो आणि तिकडे तो थांबत असतो आणि स्वतःचं लाईफस्टाईल तिकडे जी वेलबिंग लाईफस्टाईलची जगण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी जाऊन करत असतो, स्पेंड करतो काही दिवस आणि ते उपभोग करतो. काही ठिकाणी हॉट स्प्रिंग्स असतात, काही ठिकाणी असतात की म्हणजे मेडिटेशन, योगा आणि आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट ज्या काही ठिकाणी असतात, एकत्र असतात, अशा ठिकाणी हा व्यक्ती ट्रॅव्हल करतो. किंवा काही ठिकाणी असतात हायकिंग आणि माउंटेनवर जाणं, म्हणजे सायकलिंग करायला काही ठिकाणी खूप छान पद्धतीने सोयी असतात. किंवा माउंटेन करायला म्हणजे आपण म्हणतो की योगा ट्रीट असतात, माउंटनिंग आपण मला म्हणजे पर्यावरण जे माउंटनिंगचं म्हणजे मला सॉरी मला लगेच शब्द आठवत नाहीये, पण याच्यासाठी देखील आज आपला ट्रॅव्हलर हा ट्रॅव्हल करत असतो. काही ठिकाणी वेट लॉसेस साठी देखील ट्रॅव्हलर हा ट्रॅव्हल करत असतो. हे वेगवेगळे डेस्टिनेशन काही ठिकाणी असेल की वेलनेस क्रूज असतात, क्रूजवर ट्रॅव्हल करत असतात. तर हे वेलनेसचे म्हणजे काय असतं की ह्या डेस्टिनेशन असतं की प्रत्येक डेस्टिनेशनची काहीतरी एक 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 युनिक अशी एक युएसपी असते आणि अशा ठिकाणी हा ट्रॅव्हलर ट्रॅव्हल करत असतो आणि तो त्याच्या ट्रॅव्हलिंगमुळे हा बिझनेस त्या व्यक्तींना, त्या डेस्टिनेशनला, त्या एरियाला, त्या डोमेस्टिक प्लेसेसला देत असतो. अशा ह्या ट्रॅव्हलरचा हा प्रोफाईल असतो, पण त्याचबरोबर त्या बिझनेसला देखील चालना मिळत असते. म्हणून जे ज्या डेस्टिनेशनचे युनिक असे किंवा काही असे युनिक असे पॉइंट्स असतील ते नक्कीच त्या एरियाला किंवा त्या देशाला किंवा त्या स्टेटला तो बिझनेस देऊन जात असतो. म्हणून काही असे युनिक आपण काही ऍक्टिव्हिटीज आपल्या ठिकाणी आपण नक्कीच रन करू शकतात. विकेंडला हा ट्रॅव्हलर देखील ट्रॅव्हल करत असतो, ज्याच्यामध्ये वेलनेसच्या ट्रीटमेंटसाठी देखील तो ट्रॅव्हल करतो किंवा महिन्यातनं तो ट्रॅव्हल करतो किंवा वर्षातनं तो ट्रॅव्हल करतो. आणि हे खूप महत्वाचं आहे. याच्यामुळे वेलनेस टुरिझममुळे बेनिफिट जे होत आहेत बिझनेसेसमध्ये किंवा स्टेक होल्डर्समध्ये ते देखील खूप महत्वाचे आहेत आणि ते देखील खूप येऊ घातलेले असे हे नवीन बिझनेसेस आहेत, ज्याची चालना आपल्याकडे नक्कीच मिळावी हीच मी गव्हर्नमेंटच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या प्लेसेसला देखील किंवा जे महत्वाचे असे काही व्यक्तिमत्व आहेत, मिनिस्ट्री आहेत, अशा ठिकाणी देखील मी बऱ्याच वेळेस डिस्कशन करत असते आणि प्रत्येकाने करावं, जेणेकरून त्या त्या एरियामुळे ह्या वेलनेस टुरिझममुळे ऑटोमॅटिकली सामान्य जनजीवन हे खूप मोठ्या प्रमाणात बेनिफिट होणार आहे. कारण त्या त्या एरियातला बिझनेस वाढल्यामुळे, वेलनेस टुरिझमचा बिझनेस वाढल्यामुळे लोकल लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो आणि त्याच्यासाठीच हा वेलनेस टुरिझमचा बिझनेस आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाढावा हीच मी मनापासून इच्छा व्यक्त करते आणि आजचा हा विषय मी इकडे संपवते. धन्यवाद आणि थँक्स फॉर जॉईनिंग एव्हरीबडी. आणि पर्सनलला मला जे तुम्ही आजपर्यंत ईमेल करतायत, मेसेजेस पाठवतायत, आज तुम्ही नक्कीच ते पाठवू शकणार. chaudhary.rekha@gmail.com वर तुम्ही नक्कीच मला तुमचे प्रश्न किंवा तुमचं फीडबॅक मला नक्कीच तुम्ही पाठवाल.